अंबरनाथच्या तमाम बंधू भगिनींनी जो आम्हाला कौल दिलेला आहे तो विकासाच्या उद्देशाने कौल दिलेला आहे आणि अंबरनाथचा विकास झाल्याशिवाय कोणी थांबू शकत नाही. कोणाचा कोंबडं झाकल्याने पाठ होण्याचे थांबत नाही. तशा प्रकारे कोणी किती प्रयत्न केला तर अंबरनाथचा विकास तेजश्रीताई करतील याच्यात शंका नाही. या विजयाचे श्रेय मी पूर्ण अंबरनाथकरांना देते. त्याचबरोबर माझं कुटुंब माझ्या बरोबर आहे आणि आमचे मार्गदर्शक रवींद्र चव्हाण साहेब त्यांच्या मार्गदर्शनानेच हे कार्य आम्ही म्हणजे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच हे काम केलेलं आहे. त्याचबरोबर सर्व माझ्या कुटुंबालाच मी म्हणेन, पूर्ण कुटुंबाचा माझा पाठिंबा होता. त्याबरोबर कार्यकर्ते जे आहेत म्हणजे पूर्ण भाजपचा परिवार, त्या सगळ्यांना मी श्रेय देते. किती मताधिक्याने आपण निवडून आला? आम्हाला 54,093 मला मतदान झालेलं आहे. त्याचबरोबर 6,300 अंदाजे 6,300च्या आपण लीडने आलेलो आहोत. शहरवासियांना आपण काय संदेश द्याल? सर्वात प्रथम सगळं शहरवासियांचं मी अंबरनाथकरांचा मनापूर्वक आभार मानते. इतका माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि त्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही.